नाशिक रोड बिटको रुग्णालयात रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाचं नाशिक पूर्व मतदारसंघात आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या शुभ हस्ते उद्घाटन संपन्न झालंय। करन्सी नोट प्रेस CSR फंडाच्या मार्फत महापीकेच्या नाशिक रोड बिटको रुग्णालयात रक्तपेढी उभारण्यात आली आहे। HDFCच्या वतीनं नवजात शिशु कक्षाची उभारणी केली आहे। नाशिक रोड बिटको रुग्णालयानं सेवेची ओळख कायम ठेवावी, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात यावी। बिटको रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभाग, रक्तपेढी आणि इतर अत्याधुनिक आरोग्य सुविधा सुरू होत असताना या सुविधांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा आणि रुग्णालयानं आपल्या कार्यक्षम सेवेची ओळख कायम ठेवावी असं या प्रसंगी माहिती दिली। नव्या वैद्यकीय सुविधांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांनी रुग्णालयात सुविधा उभारणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या सातत्यानं कार्यक्षम ठेवणे आणि रुग्णांना दर्जेदार सेवा देणं आवश्यक असल्याचं आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी या प्रसंगी सांगितलंय। रुग्णसेवेला पर्याय नाही। बिटको रुग्णालय उत्तर महाराष्ट्रातील आदर्श आरोग्य केंद्र बनून नाशिक रोड कृत्रिम बुद्धिमत्ता, अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी रुग्णसेवेत माणुसकीला पर्याय नाही। डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाभाव जपत रुग्णांना संवेदनशीलपणे उपचार दिल्यास आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल असं प्रतिपादन महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी केलंय। बिटको रुग्णालयात सुविधा असताना संपूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक असण्याची गरज आहे। डोळ्यांची शस्त्रक्रिया कक्ष, विषबाधा कक्ष, डायलिसिस कक्ष सुरू करण्याची गरज असल्याचं नगरसेवक त्याचबरोबर सभापती RD धोंगडे यांनी कार्यक्रम प्रसंगी माहिती दिली। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस परवा आहे 22 तारखेला। त्या प्रित्यर्थ करा आज 20 तारखेला आपण बिटको रुग्णालय येथे नवजात शिशु कक्ष म्हणजे NICU हे स्थापन केलेलं आहे। त्याचं उद्घाटन सन्माननीय आपले आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याचबरोबर आपण करन्सी नोट प्रेस तर्फे इथे एक ब्लड बँक उभारली आहे। अतिशय अद्ययावत अशी ब्लड बँक आहे। त्यामध्ये ब्लड सॅम्पलिंग, त्याच्यानंतर ब्लड कॉम्पोनंट प्रिझर्वेशन, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्टेरिलायझेशनच्या सगळ्या मानांकनाला आणि सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रात आणि बऱ्याच ठिकाणी इतर ब्लड बँकांमध्ये ही सुविधा कुठेही उपलब्ध नाहीये। ती आज आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे बिटको रुग्णालयात उपलब्ध झालेली आहे। याचा खूप मोठा आनंद आम्ही व्यक्त करत आहोत। त्याचबरोबर CSRच्या माध्यमातून खरं तर महानगरपालिका एक नवीन पायंडा पाडते आहे। आपण बघितलं की नवजात शिशु कक्ष जो आहे ते 25 बेडेड आहे। त्याच्यामध्ये इन पेशंटला आपण काही बेड्स दिलेले आहेत आणि आउट पेशंटला जे बाहेरनं पेशंट ऍडमिट होतात त्यांच्याकरता एक वेगळा कक्ष आहे। हे सगळं HDFC बँकेद्वारे आपल्याला मिळालं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या हॉस्पिटल्सला कॉर्पोरेट आणि कॉम्पिटिटिव्ह बनवण्यासाठी हा एक महत्त्वाचं पाऊल आपण खरं तर पुढे टाकत आहोत। ह्याचबरोबर मला असं वाटतं की आता बिटको रुग्णालयाने जी काही सेवा आपल्या कोविड काळात दिली आहे त्याच्यामध्ये अद्ययावततेकडे आता बिटको रुग्णालय चाललं आहे। आपण डिजिटल पेमेंटचा देखील भविष्यात उपयोग करणार आहोत। UPI द्वारे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम्स आणि जो काही स्टाफची निकड इथे आहे किंवा मेंटेनन्स करणं आहे त्याकडे आता आपण व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या बिटकोचं नाव, आपल्या रुग्णालयाचं नाव आणि त्याची सेवा महाराष्ट्रभर कशी गाजेल यावर आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। आज हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्ष आणि ब्लड बँकेचं उद्घाटन झालंय। नाशिकच्या कार्यक्षम महापौर आमच्या भगिनी हिमगौरीताई आडके यांच्या माध्यमातून आज नाशिक रोडचं बिटको रुग्णालय हे प्रगतीची नवी आलेख गाठतं आहे। मी महापौर मॅडमचं खरंच मनापासून आभार मानेल की CSR फंडामधून त्यांनी ह्या रुग्णालयाला आज नवजात शिशु कक्ष आणि ब्लड बँक दिली। खरं तर महापालिकेमध्ये काम करत असताना कॉर्पोरेट क्षेत्राला बरोबर घेऊन काम करण्याचं नवं त्यांनी एक उदाहरण इथे घालून दिलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिके क्षेत्रातील सर्व रुग्णालय आणि बिटको रुग्णालय हे प्रगतीचं नवीच उंची गाठेल हा मला विश्वास आहे। यासाठी आमचे सभापती RD तात्या धोंगडे यांचे मोठं इथे योगदान होतं आणि त्याबद्दल त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानतो। आणि बिटको रुग्णालयात जे नवीन कक्ष स्थापन झाले त्या कक्षाचा आमचे नाशिक रोड उत्तरवासीय नक्कीच लाभ घेतील आणि त्यांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। बँकेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो।
तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्यासुद्धा CSR फंडातून आपल्याला या ठिकाणी हे 2 कक्ष आपल्याला उभे झालेले आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. खरं तर या ठिकाणी दादा सर्वच पत्रकार जवळजवळ नाशिक रोडच्या प्रभागात आमच्या म्हणजे भागातलेच आहे, जेल रोडपासून नाशिक रोडपर्यंत, आणि त्यांना एकूण एक बिटको हॉस्पिटलची माहिती दिली. म्हणजे कधी काही जरी कुठली एखादी गोष्ट ताबडतोब बातमी देऊन लगेच दुसऱ्या दिवशी ती बातमी पेपरला झळकणार. कारण काही नाशिक रोडमध्ये एक तर आम्ही एक साईडला येतो आणि प्रत्येक वेळेस नाशिक रोडवर दादा अन्याय होतो. पण आता आम्हाला खात्री आहे, कारण मी भांडेन आता. तर खरं तर या हॉस्पिटलमध्ये काही कोविडमध्ये लवटे आप्पा या ठिकाणी आहेत आणि सर्व जे नगरसेवकांनी मोठं धैर्य दाखवून या ठिकाणी पुढच्या काळात दादा काम केलं आहे. एवढी मोठी ऑक्सिजनची टँक त्या ठिकाणी आपण उभी केली पाहिजे. एवढ्या सुविधा जर नाही या हॉस्पिटलला जर असतील तर फक्त माझी विनंती हीच असणार आहे, सर्वांच्या प्रभागाच्या समितीच्या आमच्या सर्वांच्या प्रतिनिधींच्या वतीनं मी सांगतो की ह्या ठिकाणी स्टाफची जी गरज आहे, कारण 45 पेशंट मागं फक्त 6 सिस्टर असतात ताई, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डॉक्टर आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. आणि या ठिकाणी एक आम्हाला आर्यमोची पूर्ण वेळ या ठिकाणी आम्हाला देणारा आर्यमो या ठिकाणी आम्हाला पाहिजे. कारण कामं प्रत्येकाला असतात, मिटिंग्स असतात, त्या असतात, पण ह्या ठिकाणी प्रामुख्याने जुनं बिटको असताना त्या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10 तास त्या ठिकाणी आर्यमो बसायचे. पण आता मिटिंग असली का राजीव गांधी भवन ते हा डिस्टन्स जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आहे. आणि मिटिंगला जायचं म्हणतात ताई आपण आता येताना आपल्याला वेळ किती लागला, असं 5-6 सिग्नल पास करून आपल्याला जायचं. जर आता आमच्या आर्यमो जर मिटिंगला गेल्या तर कमीत कमी 3-4 तास या ठिकाणी कोणी अवेलेबल नसतं. आणि जे आमचा स्टाफ आहे बाकीचा, पण काही एखादी गोष्टीची अडचण येते, ती अडचण सांगायची कोणाला, लोक बरेच येऊन परत जातात ताई. आणि अजून एक गोष्ट आहे, पूर्वीच्या जुन्या बिटकोमध्ये आपल्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायचं, आता जाकीर हुसेनला ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथून तिथं जावं लागतं. आणि हीच एक कळकळीची विनंती, हे जर लवकर, आणि एक डायलिसिस विभाग, या 2 गोष्टी जास्त नाही त्रास देणार तुम्हाला, पण या 2 गोष्टी आम्हाला बिलकुल खूप महत्त्वाच्या आहेत. या जर आपण आणि पॉयझनची एक पूर्वीचं आपलं ट्रीटमेंट काही खूप रेकॉर्ड आहे बिटकोचं. पॉयझनची केस कशी असो पण 90% ते पेशंट या बिटको हॉस्पिटल आपलं वाचायचं. पॉयझनची कुठली पेशंट होतं राहुल भाऊ, अत्यंत चांगलं काम स्टाफ, म्हणजे जे काम करतात त्यांचं कौतुक केलंच पाहिजे. आणि कर्मचारी खरोखर चांगले, पण काही अशी पण परिस्थिती दादा या ठिकाणी काही लोक आपली स्वतःची प्रॉपर्टी समजतात. 10-10, 15-15, 20-20 वर्षे एकाच जागी जे स्टाफ इथं आहे ते नवीन स्टाफला खूप त्रास देतात. त्यांच्या कंप्लेंट्स आहे माझ्याकडे. आणि असं जर करणार असेल तर तुम्ही तुमचे सहकारी आहे, तुम्ही उलट सांभाळून घेतलं पाहिजे. दिशाभूल करतात, नवीन लोकांना त्रास देतात, मग ते लोक ताई सोडून निघून जातात. म्हणजे अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी आमच्यापर्यंत येतात. पण आज तुम्हाला आम्ही तुमच्या उद्घाटनासाठी करण्यात आम्ही तुम्हाला तिथे सुद्धा सांगू शकत होतो, पण आज इथं मुद्दाम ही गोष्ट सांगतो की हा जो संभ्रम एकमेकांमध्ये निर्माण केला जातो धनेश्वर सर, तो नकोय आम्हाला. प्रत्येकाचा रिस्पेक्ट ठेवा, ते पण तुमच्या बरोबरीने काम करतात. आपले जुने जे काही आहे कर्मचारी ते दादागिरी करतात, हे स्पष्ट सांगतो मी, मला काही फरक पडत नाही, कारण असं व्हायला नको. आणि म्हणूनच मग नवीन स्टाफ घाबरतो मॅडम काम करायला. आणि त्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर मला सांगा, इतकं मोठं आपण इमारत एवढी बांधून ठेवली, ती जर असं जर चालणार असेल तर मला वाटतं मग एवढं आपण मोठ्या मोठ्या वस्तू या ठिकाणी आणतोय. ICU लहान मुलांचा आणला आहे, एवढी अत्यावत म्हणजे नाशिक जिल्ह्यात अशी रक्तपेढी नाही अशा मशिनरी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि खूप सुविधा आपल्याला निश्चित या ठिकाणी खूप चांगल्या मिळत आहे. पण प्रामुख्याने स्टाफची जी कमतरता आहे, डायलिसिस विभाग, पॉयझनचा उपयोग आणि डोळ्याचं ऑपरेशन हे जर सुरू केलं तर आम्ही शक्यता तुमच्याकडे परत तुम्ही जोपर्यंत कार्यरत आहात तोपर्यंत काही मागणार नाही. पण आणि गणिताचा एक कक्ष आहे, म्हणजे हे सर्वच होते दादा जुन्या बिटकोमध्ये आपल्या हे 3-4 गोष्टी आम्हाला सर्वांची मागणी. आणि ह्या जर आम्हाला मिळालं तर आम्हाला वाटतं या तुम्ही जसं आता ताई सांगितलं की उत्तर